व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केलं मटेरियल ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला अशा प्रकारे अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग आपल्या अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रोसीडला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रोसीडला ओपन केल्यानंतर मग आपल्या या बीट्स वगैरे एकदम छान असं लावून दिलेलं आहे। मग आपल्या बीट्समध्ये फोटो वगैरे ॲड करून घेण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे काय तुमचे फोटो आहे मित्रांनो फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। ॲड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट होऊन जाईल। मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करते त्याच्यामध्ये सेट करून घ्यायचं। मग लास्टला जाऊन फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग आपल्या फर्स्टला नंतर सेकंड मिडला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखी सेकंड मिडला जायचं 2 पार्टमध्ये। जसं मी कट करताय त्याच टाइम तुम्ही जे बाकीचे 2 बीट्समध्ये फोटो वगैरे कट करून घ्या मित्रांनो। ओके, तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो एक ग्रुप दिसेल मित्रांनो, या ग्रुपवरती प्रेस करून वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्याला वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, अनग्रुप करून घ्यायचं। अनग्रुप केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या बाकीचे जे फोटोज वगैरे आहेत ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रिसेट दिसून जाईल, त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे अशा प्रकारे फर्स्ट फोटो आहे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण आणखी आपला बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, आपल्या इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर जे अशा प्रकारे लहान फोटो दिसेल मित्रांनो, लहान फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारचे बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं, जे अशा प्रकारे लहान फोटो 2 फोटो दिसत आहेत मित्रांनो, ते 2 फोटोना हा इफेक्ट पेस्ट करायचं। आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर जे अशा प्रकारे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारचे बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या मोठे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण आपल्या बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारचे 4 नंबरचे फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारचे बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे 5 नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण आपला बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारचे बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे आपल्या अशा प्रकारचे 6 नंबरचे फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे डबल बीटची सेकंड फोटो आहे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या जे अशा प्रकारे ग्रुप दिसेल या ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपल्याला बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे
बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर असं परत स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का सेकंड फोटो आहे, जसं की आपलं डबल बीटचे सेकंड फोटो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3D आर्टवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला 8.13 बीटला जे का पुढची फोटो त्या पुढच्या फोटोला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रेस करून खालच्या बाजूला ठेवायचं, जसं की आपल्याला राईट साईडचे फोटो आपला वरच्या बाजूला राहिले पाहिजे। मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। मग आपला 2 ग्रुप दिसतील मित्रांनो। मग फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, जे का परत फोटो आहे फोटोला डिलीट करायचं। मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंत ठेवायचं। जे का फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी वरच्या बाजूला सेट करता त्याच टाईमला सेट करून घ्या। सेट केल्यानंतर सेकंड ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करून जे का फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला आपण डिलीट करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंतच फोटो ठेवायचे। ते का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घेऊन प्रेस करून घेऊन खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करत आहे त्याच टाईमला सेट करून घ्यायचं। मग आपला बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपण तिथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारच्या शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का ग्रुपच्या पुढचा फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3D आर्टवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे का बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर असं स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या ग्रुपच्या पुढे फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3D आर्टवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपल्या अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारच्या ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। इफेक्टवरती क्लिक करून 3D आर्टवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे जे का ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3D आर्टवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे काही लास्टचे 2 उरलेले फोटो आहेत मित्रांनो, या 2 फोटोला इफेक्ट लावण्यासाठी अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मग आपल्या मागे। मग आपल्या जे काही फर्स्ट डबल बीटची फोटो आहे मित्रांनो, फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3D आर्टवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे काय फर्स्ट फोटो आहे त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3D आर्टवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर सेकंड जे का डबल बीटची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3D आर्टवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग आपल्या अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का लास्टची उरलेली फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3D आर्टवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं। फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। मित्रांनो मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। जे का अशा प्रकारे व्हिडिओ दिल्यानंतर ह्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। मित्रांनो वर 3D आर्टवरती क्लिक करून एक्सट्राक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेले दिसून जाईल। जे का खालचा व्हिडिओ आहे त्या खालच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर एकदम छान असा एकदम खतरनाक विषय आपला हा व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.